माझ्यावर अत्याचार करतात. वारंवार जातीवरून शिवीगाळ करून हाणमार करतात. त्यांनी हाणमार करून जीव मारण्याचा प्रयत्न केला. ती बोलतात पण प्रत्येक वेळेस. तर तिने मला खाली ओढून खाली पाडलं. माझ्या अंगावर बसून मला लाथाबुक्क्याने मारलं तिच्या मुलींनी. आपण दौंड शहरामध्ये आहोत. दौंड शहरातील खाटी गल्ली या परिसरामध्ये एका बौद्ध कुटुंबावर जातीवाचक शिवीगाळ करून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या सर्व घटनेमध्ये ते कुटुंब पूर्ण भयभीत झाल्याचं देखील पाहायला मिळते. परंतु या सर्व घटनेमध्ये त्यांच्या कुटुंबावर हल्ला झाला, बौद्ध कुटुंबावर, आणि त्यांच्या घरातीलच एक पीडित महिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, आयसीयू मध्ये आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले, अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला. मग आता आपण ही सर्व घटना त्या पीडित कुटुंबाकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने या सर्व घटनेला आपण पाहताय, एकंदरीतच सर्व घटना पोलीस प्रशासनाने कशा प्रकारे हाताळले. मी गेल्या 6 महिन्यापासून मला जातीवरून शिवीगाळ करून समोरच्या सुलताना सलीम तांबोळी आणि त्यांच्या मुली शिफा तांबोळी, इरम तांबोळी ते माझ्यावर अत्याचार करतात. वारंवार जातीवरून शिवीगाळ करून हाणमार करतात. मी दौंड पोलीस स्टेशनला तक्रार देते, पण ते माझी दखल घेत नाहीयेत. मी 6 महिने झालं जाते सारखं प्रत्येक वेळी. ते मला सांगतात की आम्ही येतो, बघतो, पण आजपर्यंत त्यांच्या कुठली कारवाई नाही केलेली, कुठली दखल नाही घेतलेली. माझ्यावरतीच काल आता त्यांनी हाणमार करून जीव मारण्याचा प्रयत्न केला. ती बोलतात पण प्रत्येक वेळेस की "तू इथं राहायचं नाही, तुम्हाला मारहाण नाही तर आम्ही राहू देणार नाही. आम्ही इथलं रहिवासी आहे, आमचा इथला जन्म आहे, तुम्ही इथं राहायचं तुम्ही नाही." किती दिवसापासून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न करताय? मी 14/11/2025 पासून पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी त्या संदर्भात कधीच कारवाई केली नाही. नाही केली. मला फक्त बोलतात आम्ही येतो, विचारतो, पण त्यांनी काही विचारलं नाही. त्यांच्या कोणतीच कारवाई केली नाही. आम्हालाच बोलतात की परत नंतर गेले तर ते ठाणे अंमलदार बोलतात की ते आमिर सरांकडे जावा. आमिर सर बोलतात की माझ्याकडे यायचं नाही, आम्हाला दुसरे कामं असतात. हे बायकांचं मॅटर, हे छाटछूट मॅटर आम्ही मिटवू शकत नाही, असे बोलतात ते. तर तुमचा आता पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप आहे. हो. माझ्यावर अन्याय झालेला आहे. ते माझी कुठलीच दखल घेतलेली नाही त्यांनी आजपर्यंत. आता त्या समोरच्या त्या व्यक्तींवर काही गुन्हे दाखल केले, तुमच्यावर पण काही गुन्हे दाखल केले, काय सांगा? म्हणजे मी घरात एकटीच होती. माझ्या घरी कोणीच नव्हतं. माझे 2 लहान मुलं, माझे मिस्टर कामाला गेलेले होते. माझी सासू चहाच्या गाड्यावर जाते. घरात मी एकटीच होते. तिने मला शिव्या दिल्या जातीवरून आणि मी विचारलं तिला, मला प्रत्येक वेळेस का बोलती? तर तिने मला खाली ओढून खाली पाडलं. माझ्या अंगावर बसून मला लाथाबुक्क्याने मारलं तिच्या मुलींनी. पाईप होता पाण्याचा पाईपनी आणि मला सगळ्यांनी मारलं. त्यावेळेस गल्लीतले सगळे लोकं आलेले होते. एवढे सगळे पोरं असताना सगळ्यांसमोर मारलं, पण कोणीच अडवलं नाही. कोणी थांब म्हटले नाही तिथं. गेल्या टायमाला 5-6 महिने पहिले आमचे भांडणं झालते. अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केलता आम्ही. मग आम्ही कंप्लेंट दिली जाऊन. ते साहेब म्हणले करतो कंप्लेंट. आम्ही 5-6 वेळा गेलो. तेव्हा कंप्लेंट आमची चॅप्टर केस लिहून दिली. दर टायमाला आमचे कंप्लेंट घेत नाही. काही बी गुन्हे दाखल करून देतात. काही बी गुन्हे दाखल करून आम्ही ठाणे अंमलदारपाशी गेलो, ते तिकडे जा म्हणतात, ते साहेब तिकडे जा म्हणतात. आम्ही 5-6 महिने झाले साहेब चालू आहे आमचं. पोलीस प्रशासनाने काही तक्रार काय नाही गेले, उलट आमच्यावर गुन्हे दाखल करतात साहेब. आम्ही कंप्लेंट द्यायला गेलो तर त्यांचे सपोर्ट करतात आणि आमच्यावर गुन्हा दाखल करतात. आता घरी कोण आहे? आता घरी कोण नाही, माझ्या वडिलांना मी कोंडून आलोय घरामध्ये. आमच्या दिसत नाही वडिलांना. यांनी गेले डिपार्टमेंट, तिथं चौकशी केली तेव्हा ते लोक समजा त्यांचाच समाज आहे. आम्ही एकटंच आमचं घर आहे. सुलताना तांबोळी त्यांनी मिसेसला मारहाण केली. सलीम तांबोळी, विरम तांबोळी, शिल्पा तांबोळी, आज तिथं मेंबर आहे. हा, तो कोण आहे तिथला? मेंबर आहे ते मोहामेडन समाजाचा हे. हा, मग तो तो या घटनेमध्ये काय मध्यस्थी करतोय? ते काय माहिती आता, ते त्यांची त्यांनाच माहिती. तो होता का त्या दिवशी? हा त्या दिवशी होते ते बी. त्यांनी काय केलं? त्यांनी आले, थांबले, गेले. तुम्हाला ह्या सर्व घटनेमध्ये त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला का? नाही. मग आता तुमचा काय आरोप आहे नेमका? आमचा आरोप एवढा फक्त माझी बायको आयसीयू मध्ये आहे, सिरियस आहे. तिला बघावं, तिच्या ह्याच्याने गुन्हा दाखल करा. ते आमच्यावर उलटे गुन्हा दाखल करायला लागला. पोलीस प्रशासनाने तुम्हाला सहकार्य केलंय का? नाही केलं सर. पाहिलंच की तुम्ही कशा पद्धतीने ते कुटुंब भयभीत झालेलं आहे आणि त्या परिसरामध्ये त्या लोकांची दहशत असल्याचं पाहायला मिळतंय. परंतु पोलीस प्रशासनाने ज्या प्रकारची कारवाई करायला पाहिजे होती, त्या प्रकारची कारवाई केली नसल्याचा आरोप देखील या कुटुंबाने केलाय. नक्कीच पोलीस प्रशासनाच्या वतीनं या सर्व घटनेकडे कशा पद्धतीनं पाहिलं जातंय, एकंदरीतच या सर्व घटनेमध्ये पोलीस प्रशासनाने एक हस्तक्षेप करावा, अशी मागणी देखील या कुटुंबाने केलेली आहे. आपण जे
पीडित आहे, मुलगा आहे, त्या मुलाची देखील पत्नी आयसीयू मध्ये आहे. त्यांचा देखील आपण जबाब घेतलेला आहे. त्यांचा जबाब देखील आपण या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नक्कीच पोलीस प्रशासन आता कशी कारवाई करतीये आणि ते समोरचे जे व्यक्ती आहेत, ज्यांनी हल्ला चढवला, त्या व्यक्तींना अटक का केली जात नाही? त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे का दाखल केले जात नाही? परंतु ज्यांच्यावर हल्ला झाला, तर ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत. ही घटना खूप गंभीर आहे. ही बाब देखील गंभीर आहे. दौंड शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसतोय. जर आरोपींना जर पोलीस पाठीशी घालत असेल, तर सामान्य जनतेने करायचं काय? हा सवाल आता दौंड शहरातील नागरिकांना पडलाय. नक्कीच पोलीस प्रशासन आरोपीच्या पाठीशी आहे का? आणि जे पीडित कुटुंब आहे त्यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल आणि असा गंभीर आरोप या पीडित कुटुंबाने केलाय. नक्कीच पोलीस प्रशासनाने कारवाई कशा पद्धतीने हाताळतंय हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.